नमस्कार, मी वनिता आणि तुमचं स्वागत अगदी मनापासून माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मी आज खास स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आले आहे। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, तर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही नक्की करा। तर इथं मी ना काठपदर साडी घेतली आहे आणि न फुकता चापून चुपून एकदम बसते साडी। काठपदरसुद्धा जर व्यवस्थित नेसली तर इथं मी एक साईडून साडी उजव्या बाजूने खोचत आहे। आणि काय होतं, काही साड्या हाईटला कमी असतात तर काही साड्या भरपूर हाईटला असतात, तर त्या हिशोबात आपल्या हाईटनुसार व्यवस्थित असं आतमध्ये खोचून घ्यायचं। आणि जो वरचा काठ आहे तर तो काही साड्यांचा पूर्ण आतमध्ये जातो, कसं हाईटवर असतं साडीच्या। तर माझ्या साडीची उंची कमी असल्यामुळं काठ असा अर्धा वरतीच राहिला तसा। आणि अशा पद्धतीने मी पूर्ण राऊंड असा खोचून घेतली साडी कमरेला। आणि त्याच्यानंतर मग सगळी साडी एक हातामध्ये पकडून पदर पकडायचा एका हातामध्ये आणि तो पूर्ण पदराचा असा राऊंड मारून त्याच्या आपल्याला पिन करायचे आहे। तर ते पहिल्यांदा ती साडी व्यवस्थित खाली करून घ्यायची आणि मग पिन करायला सुरुवात करायची। तर ज्या प्लेटा आपण पाडतो ना, तर शेवटची जी प्लेट असते ना ती छोटी पाडायची, जेणेकरून काय होतं, जो आपला पदर आहे ना, कधी कधी बघा पिन लावल्यानंतर पदर बाहेर येतो। तर अशा पद्धतीने करायचं। आणि शेवटची जी प्लेट आहे तर ते एकदम बारीक धरायची, म्हणजे की अशा पद्धतीने बघा मी बारीक पकडली आहे। तर जर तुमच्या हिशोबामध्ये तुम्ही पिन करून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने पूर्ण साडीची पिन करून घ्यायची आणि नंतर झटकायचं पदर तो, जेणेकरून घड्या पडल्या आहेत त्या व्यवस्थित होईल। आणि मग त्याच्यानंतर पिन जी आपण म्हणजे प्लेटा पाडलेल्या आहेत ना, तर त्या प्लेटा व्यवस्थित मानेमध्ये अशा पकडायच्या आणि जसं खाली प्रेस करत जायचं, व्यवस्थित पकडत अशा पद्धतीने बघा प्रेस करत जायचं। आणि मग त्याच्यानंतर पूर्ण पदर जो आहे ना, तर तो अशा पद्धतीनेच प्रेस करत खाली गेल्यानंतर तुम्हाला जेवढा पदर उंचीला आहे तुमच्या हिशोबामध्ये, जेवढी पाहिजे उंची तेवढ्या हिशोबामध्ये ते पदरची पिन आहे ती लावून घ्यायची। आणि मी इथं सध्या आता ब्लाऊज काही वेअर नाही केलेला, तर टी शर्ट आहे, त्यामुळं मी पिन अशीच लावून घेतली। आणि म्हणजे जेणेकरून पिन व्यवस्थित बसेल, म्हणजे पदराची जी पिन आहे पदर व्यवस्थित बसेल अशा हिशोबामध्ये पिन मी लावून घेतली सध्या तात्पुरती। आणि मग मला प्रॉपर पिन अशी लावायची आहे, तर ती पूर्ण पदर खालीपर्यंत व्यवस्थित केल्याच्या नंतर मी लावणार आहे। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित चापून पिन करून घ्यायची, प्रेस करायचं। महत्त्वाचं म्हणजे जेवढं तुम्ही हाताने प्रेस कराल ना, तेवढा पदर एकदम सरळ असा न हलणारा बसणार, एकदम बिलकुल हलणारसुद्धा नाही। तर मी बघा अशा पद्धतीने पिन लावून घेतली, ब्लाऊज वेअर केला त्याच्यानंतर पिन लावून घेतली। तर तुमच्या हिशोबामध्ये तुम्ही पिनअप करू शकता। आणि समोरच्या ज्या प्लेटा पडलेल्या आहेत ना पिन केल्यानंतर, तर त्या व्यवस्थित अशा सरळ करून घ्यायच्या आणि एकदम हातानेच प्रेस करायच्या, म्हणजे एकदम हलणार नाही, इकडे तिकडे होणार नाही या हिशोबामध्ये। तर अशा पद्धतीने मी प्रेस केल्या आणि बघा माझ्या कशा व्यवस्थित बसल्या आहेत। तर मी त्यानंतर खाली जी काठ आहे ना, तर तो कोणी काठ पूर्ण आतमध्ये साडीच्या घालतं, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं। पण खरं म्हटलं तर तसं करण्यापेक्षा आहे ना, अशी साडी नेसली ना तर एकच नंबर साडी दिसते। तर मी प्रत्येक वेळेस अशी साडी नेसत असते। काठ आहे तो वरती दिसला पाहिजे, जेणेकरून आहे ना आपलं म्हणजे पोट असतो ना, तर पोट बिलकुल असं दिसत नाही। तर जर पूर्ण तुम्ही पदर वगैरे सगळं पकडून आतमध्ये खोचून घातलं ना, निर्या वगैरे, तर असं पोट जास्त मोठं आलेलं दिसतं। आणि मग अशा पद्धतीने जर आपण म्हणजे पिन की लावली ना अशी, तर एकदम प्लेटा पण अशा एकदम छोटे एकदम छान अशा पडतात खरं म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा, साडी वेअर करून बघा कशी वाटते ती मला, आणि कमेंट करून नक्की मला सांगा। तर इथं मी आहे ना सगळं चुन्या अशा करून घेतल्या। जो पदर वरचा काठ आहे ना तो वरती तसा सोडायचा, फक्त खाली जो म्हणजे साडीचा खालचा भाग आहे तर थोडीशी पिन तिथं लावून घ्यायची। पूर्ण काठाला पिन नाही लावायची, कारण ते पूर्ण चुरगळल्यागत होऊन जातं, त्यामुळे मी ते पूर्ण काठाला पिन नाही लावली। आणि ती पिन पकडून आतमध्ये जो आतला पदर होता आपला तिथं मी ती पिन लावून घेतली। आणि त्याच्यानंतर मग तिथं थोडंसं पदर सोडून मी
निर्या करायला घेतल्या. तर निर्या करताना कुणाच्या मोठ्या तर कुणाच्या छोट्या निर्या असतात. तर इथं मी ना माझ्या हिशोबामध्ये मी निर्या केल्या आहेत. तर प्रत्येकजण आपापल्या हिशोबामध्ये निर्या करत असतं. तर इथं मी निर्या वगैरे केल्या. तर शक्यतो छोट्या निर्या करायच्या आणि छान दिसतात खरं आणि जास्त पडल्यागत वाटतात निर्या. तर मी पूर्ण व्यवस्थित करून अशा पद्धतीने घेतली साडी. आणि खालच्या ज्या निर्या आहेत तर खाली पकडायला जर कोण नसेल तर आपणही करू शकतो. तर एक थोडी नीर अशी व्यवस्थित करत आहे ना वरती एका हातामध्ये पकडून खाली प्रेस करत जायचं आणि शेवटी जे काठ आहे ना तो हातामध्ये पकडून असा चुरगळून घ्यायचा. म्हणजे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे की जो काठ आहे तो एकदम प्रेस केल्यागत व्यवस्थित असा दाबून असा बसतो. मग वरच्या निर्या काही जास्त हलत नाही. तर अशा पद्धतीने बघा मी साडी वेअर केली. आणि त्याच्यानंतर या ज्या चुन्या आहेत कमरेवरच्या तर त्या आपण काय करतो पाडतो आणि असं तसंच ठेवून देतो. तसं नाही करायचं. चुन्या पाडायच्या आणि नंतर हातानेच व्यवस्थित अशा दाबून प्रेस करायच्या, जेणेकरून त्या निर्या हलणार नाहीत. तर माझी प्रत्येक वेळेस अशी साडी मी नेसत असते. तर इथं मी काय केलं म्हणजे पिन तर मी लावणार नाही, पण थोडंसं खाली ओढून घेतलं. तर काही लेडीज काय करतात बॉक्स पिन अशी करतात, तर ते नाही बरोबर वाटत. कारण पूर्ण अशी काठ एक साईडनं आतमध्ये घेऊन ते ब्लाऊज एक साईडचा पदर आहे तो वरती घ्यायचा. तर त्यापेक्षा थोडंसं काठ क्रॉस पकडायचा आणि क्रॉस पकडला ना काठ तर चांगला वाटतो. जेणेकरून आहे ना म्हणजे आपण खाली वगैरे वाकलं तरी काही म्हणजे सेफ्टी बऱ्यापैकी असते. तर जर बॉक्स पिन वगैरे केली ना तर मग ते नाही बरोबरच वाटत. आणि मग मी इथं पिन लावून घेतली खाली निर्यांना पिन लावली आणि बाजूनी जो इकडे तिकडे झालं होतं ते व्यवस्थित करून घ्यायचं. कारण की जर ते तसंच ठेवलं ना तर ते मग साडी फुगते. तर ते व्यवस्थित करून घेतलं की एकदम स्ट्रेट एकदम बिलकुल इकडं तिकडं न होता साडी न फुगता एकदम व्यवस्थित बसलेली बघा तुम्हाला दिसते साडी. तर अशा पद्धतीने मी साडी वेअर केली. आणि कशी वाटली माझी साडी नेसण्याची पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.